हा बघा आले, येतोय का मी? हां हां. मग आता मी फक्त पीपीटी क्लिक करत राहू ना, माहिती सांगत सांगत? ओके सर. ओके, इकडून स्लाइड शो सुरू करतो माझ्या इकडून 5 मिनिटांनी. ओके. हो हो हो. ओके. हॅलो. नमस्कार, मी देवदत्त मारुतराव पोखरकर. आज सिंधुजन अकॅडमीतर्फे पुरा वनस्पतीशास्त्र आणि पुरातत्वीय वनस्पतीशास्त्र यांची ओळख या विषयावरती बोलणार आहे. सर्वप्रथम मी सिंधुजन अकॅडमीचे आभार मानतो की त्यांनी मला या विषयावरती बोलायची संधी दिली. त्याचबरोबर आज 26 जून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि त्यानंतर माझ्या विषयाची सुरुवात करतो. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय प्रामुख्याने वनस्पतींशी निगडित आहे. त्याच्यामध्ये पुरा वनस्पतीशास्त्र म्हणजे वनस्पतींचे जीवाश्म याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आणि आर्किओबॉटनी म्हणजे पुरातत्वीय वनस्पतीशास्त्र म्हणजे आपल्या पुरातत्वीय कॉन्टेक्स्टमध्ये किंवा आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये
कोणत्या प्रकारच्या वनस्पती सापडतात, त्यांचं विश्लेषण कसं केलं जातं याच्याविषयी मी बोलणार आहे. त्यामध्ये मी कौंडिण्यपूरवरती जे माझं संशोधन केलं ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. पहिल्यांदा आपण वनस्पती म्हणजे काय याची माहिती करून घेऊ. वनस्पती हा या सजीव संस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक असून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वनस्पतींवरती अन्नासाठी अवलंबून आहोत. खरं पाहिलं तर वनस्पती म्हणजे नक्की काय, तर वनस्पती या बहुपेशीय सजीव असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दृश्य केंद्रकी आहेत, त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्या प्रकाश संश्लेषी आहेत. प्रकाश संश्लेषीचा अर्थ होतो स्वतःचे अन्न त्या स्वतः सूर्याची ऊर्जा वापरून तयार करतात. यासाठी त्यांच्यामध्ये हरित लवक नावाचं एक पेशी अंगक असतं जे सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतं, ज्यालाच आपण अन्न म्हणतो आणि त्यानंतर ते आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं. आज ताकद पृथ्वीवरती साधारण 3,91,000 प्रकारच्या प्रजाती असून बरोबर ह्या सर्व संवहनी वनस्पती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यापैकी 3,69,000 वनस्पती म्हणजे सुमारे 94% या सपुष्प वनस्पती आहे, ज्यांना आपण जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म किंवा फॅनेरोगॅम्स असं म्हणतो. हे थोडक्यात मी वनस्पतीचं वर्गीकरण आपल्यासमोर सादर करत आहे. वनस्पतींचं वर्गीकरण हे प्रामुख्याने त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या अवयवावरून म्हणजे निरावयवी ज्याला आपण थॅलोफायटा म्हणतो आणि अवयवी वनस्पती असं केलं जातं. पण जर आपण उत्क्रांतीनुसार पाहिलं तर थॅलोफायटा ज्याच्यामध्ये अल्गी म्हणजे शैवालांचा समावेश होतो, त्यानंतर जमिनीवरती परंतु ज्यांना जमिनीवरील उभयचर म्हणजे ॲम्फिबियस प्लांट म्हटलं जातं ब्रायोफायटा या थोड्याशा विकसित वनस्पती येतात आणि त्यानंतर टेरिडोफाइट्स ज्यांना आपण नेचेवर्गीय वनस्पती म्हणतो आणि शेवटी येतात त्या सपुष्प वनस्पती. असं एकूण 5 गटामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. यापैकी आपण जर पाहिलं तर अँजिओस्पर्म ज्याला आपण सपुष्प वनस्पतीतील सर्वात विकसित गट म्हणतो तो आज पृथ्वीवरती डॉमिनंट आहे, म्हणजे त्यांनी सर्व काही पृथ्वी पादाक्रांत केलेली आहे. आता हे जे वर्गीकरण आपण पाहिलं, खरं तर आपण एखाद्या जंगलाला किंवा एखाद्या फॉरेस्टमध्ये गेलो, तिथे भेट द्यायला गेलो तर आपण प्रचंड गोंधळून जाऊ, कारण तिथे विविध प्रकारच्या वनस्पती असतात, अगदी आपल्या पायाशी वाढणाऱ्या गवतापासून उंच उंच वृक्षापर्यंत. मग या सगळ्याचं वर्गीकरण कसं करायचं हा फार मोठा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवला तो कार्लस लिनियस नावाच्या स्वीडिश बॉटॅनिस्टने, वनस्पती शास्त्रज्ञानी. याला फादर ऑफ टॅक्सॉनॉमी किंवा वर्गीकरण शास्त्राचे पितामह असे संबोधले जाते. या माणसांनी प्रचंड काम करून वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वेगवेगळ्या किंगडम्स म्हणजे सृष्टींमध्ये, क्लासेस म्हणजे वर्गांमध्ये आणि फॅमिलीज त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रजातींमध्ये वर्गीकरण केलं. त्याचबरोबर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी सुमारे 4,400 प्राण्यांच्या प्रजातींना आणि 7,700 वनस्पतींच्या प्रजातींना द्विनाम पद्धतीने नावं दिली. द्विनाम पद्धत ही सर्व जगाने स्वीकारलेली सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय नाव देण्याची पद्धत असून त्यानुसारच आपण वनस्पती आणि प्राण्यांना ओळखतो. अगदी माणसाला सुद्धा होमो सेपियन म्हटलं जातं. होमो ही त्याची जनर आहे आणि सेपियन ही त्याची प्रजाती आहे. याप्रमाणे सर्वांना नावं दिली जातात. त्यामुळं कार्लस लिनियस याचं फादर ऑफ टॅक्सॉनॉमी हे वर्णन अतिशय अचूक आहे. आता मला थोडक्यात तुमच्याशी बोलायचं आहे ते वनस्पतींच्या उत्क्रांतीविषयी किंवा वनस्पतींचा उगम. साधारण 1.5 अब्ज वर्षापूर्वी पहिला जलीय वनस्पती सदृश्य सजीव समुद्रामध्ये अवतरला. साधारण 1.5 अब्ज वर्षापूर्वी हा जो सजीव अवतरला हा क्लोरोफायसी म्हणजेच हरित शैवाल या गटातील होता, परंतु तो दीर्घकाळ पाण्यामध्येच राहिला. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिल्युरियन कालावधीच्या दरम्यान म्हणजे साधारण 42 कोटी वर्षापूर्वी हळूहळू वनस्पती जमिनीकडे यायला सुरुवात झाली. सिल्युरियन तो डेव्होनियन म्हणजे 42 कोटी ते 40 कोटी हा कालखंड खूप महत्त्वाचा आहे, कारण या काळामध्ये पृथ्वीवरती वनस्पती भक्कमपणे पाय रोवून उभ्या राहिल्या. या काळामध्ये वनस्पती गटाचा किंवा सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला आणि विविध प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात आल्या. म्हणजे शैवालांपासून सुरू झालेला वनस्पतीचा प्रवास हा जमिनीवरती येऊन स्थिरावला आणि त्यानंतर जमिनीवरती वनस्पती सृष्टीने भक्कम ठाण मांडलं. साधारण आपण जर पाहिलं तर 36 कोटी वर्षापूर्वी पहिल्यांदा बीज म्हणजेच बिया निर्माण करणाऱ्या वनस्पती अस्तित्वात आल्या आणि ह्या डेव्होनियन पिरियडपर्यंत त्या विकसित झाल्या आणि साधारण 130 मिलियन म्हणजे 13 कोटी वर्षापूर्वी अँजिओस्पर्म किंवा आपण ज्यांना सपुष्प वनस्पती म्हणतो त्यांचा विकास व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म अशा सपुष्प वनस्पतींचा विकास सुरू झाला. आता मी तुमच्याशी माझ्या विषयाविषयी बोलणार आहे.
माझा विषय पॅलिओबॉटनी म्हणजे पुरावनस्पतीशास्त्र. पुरावनस्पतीशास्त्र म्हणजे यामध्ये आपण काय करतो तर प्लांट फॉसिल्स म्हणजेच वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास करतो किंवा वनस्पतींच्या जीवाश्म स्वरूपातील अवशेषांचा अभ्यास करतो. आपल्याला वनस्पतींचे वेगवेगळे अवयव, संपूर्ण वनस्पती सापडणं खूप दुर्मिळ आहे, पण वेगवेगळे अवयव सापडू शकतात ज्याच्यामध्ये खोड आहे किंवा आपण अगदी पानाचे ठसे, फुलांचे ठसे, कधीकधी फळं वगैरे वगैरे या प्रकारच्या आपल्याला अनेक अवशेष सापडू शकतात. त्या सगळ्यांचा अभ्यास पॅलिओबॉटनीमध्ये केला जातो किंवा ज्याला आपण पुरावनस्पतीशास्त्र म्हणतो. खरं तर पॅलिओबायोलॉजीच्या 2 ब्रांचेस आहेत, त्याच्यातली पॅलिओबॉटनी एक आणि दुसरी पॅलिएंटॉलॉजी. पॅलिएंटॉलॉजीमध्ये प्राण्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास होतो. हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरून आपण वनस्पती आणि प्राणी यांच्यातला परस्पर संबंध मांडू शकतो. त्याचबरोबर प्राचीन काळातल्या पर्यावरणाविषयी आडाखे सुद्धा मांडू शकतो. आता ही पुरावनस्पतीशास्त्र ही खरं तर वनस्पतीशास्त्राची एक महत्त्वाची शाखा असून ज्याद्वारे आपण काय करतो तर भूगर्भामध्ये सापडणारे किंवा आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये सापडणारे वेगवेगळे वनस्पतींचे अवशेष जमा करतो, त्यानंतर त्यांची ओळख पटवतो, त्यावरून आपण पुरा पर्यावरणाची मांडणी करतो. सगळ्यात महत्त्वाचं त्या वनस्पतींच्या उत्क्रांतीविषयी देखील किंवा उत्क्रांतीचा इतिहास आपण मांडतो आणि याचबरोबर आपण शेवटी उत्क्रांतीशास्त्रामध्ये आपल्या ज्ञानाची भर घालत असतो. म्हणजे थोडक्यात वनस्पतींबरोबर इतर प्राण्यांचा विकास कसा होत गेला आणि वनस्पतींमुळेच जीवसृष्टी कशी भरभराटीला आली या सगळ्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करतो. याचबरोबर आपण फक्त जमिनीवरील वनस्पतींचा अभ्यास करत नाही किंवा वनस्पतींच्या अवशेषांचा किंवा जीवाश्मांचा अभ्यास करत नाही, तर आपण प्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या आणि समुद्रात खोलवर सापडणाऱ्या प्रकाशसंश्लेषी सजीवांचा देखील किंवा त्यांच्या जीवाश्मांचा देखील अभ्यास करतो. आता सगळ्यात पहिल्यांदा जीवाश्म म्हणजे काय तर सरळ सांगायचं तर जीवाश्म म्हणजे हे प्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांचे अवशेष. ते आपल्याला प्रामुख्याने भूगर्भशास्त्रामध्ये किंवा मी मागाशी सांगितलं पुरातत्वीय भागामध्ये किंवा पुरातत्वीय कॉन्टेक्स्टमध्ये किंवा स्तरांमध्ये सापडू शकतात. आता हे 3 प्रकारचे फॉसिल्स 3 प्रकारचे असतात. वनस्पतींमध्ये 3 प्रकारचे फॉसिल्स आपल्याला सापडतात. ह्याच्यामध्ये पहिला आहे मेगा फॉसिल्स जे आकाराने महाकाय असतात, आपल्या डोळ्यांना दिसू शकतात. दुसरे मॅक्रोफॉसिल जे आपल्याला डोळ्यांना दिसतात पण त्यांचं जर आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचं असेल तर आपल्याला सूक्ष्मदर्शकाची म्हणजेच मायक्रोस्कोपची गरज भासू लागते. आणि तिसरं आहे मायक्रोफॉसिल जे अतिशय सूक्ष्म असतात, ज्याच्यामध्ये परागकण किंवा बीजाणू म्हणजे पोलन ग्रेन्स किंवा स्पोअर्स यांचा समावेश होतो आणि यांचा अभ्यास आपण विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मदर्शक वापरल्याशिवाय करू शकत नाही. याचे पुढे मी उदाहरणं तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आहे मेगाफॉसिल जो आकाराने मोठा आहे. हे खोड आहे नर्मदा भागामध्ये सापडलेल्या वनस्पतीचं. हे कुकसोनिया नावाच्या वनस्पतीचा हा मॅक्रोफॉसिल आहे. हा आपल्याला डोळ्यांना दिसतोय पण जर आपल्याला अजून व्यवस्थित पाहायचं असेल तर इथे आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज भासू शकते. आणि हे आहेत पोलन्स. यामध्ये हे अतिशय सूक्ष्म असल्याने हे मायक्रॉन्समध्ये असल्यामुळे आपल्याला इथे रिसर्च मायक्रोस्कोप किंवा संशोधनासाठी लागणारा मायक्रोस्कोप वापरल्याशिवाय आपण यांचं निरीक्षण करू शकत नाही. त्यानंतर आपण ज्याला जीवाश्म तयार होण्याची प्रक्रिया किंवा अश्मीभूतीकरण म्हणतो ते नक्की होतं कसं तर तुमच्या समोर मी एक इथं आकृती सादर केली आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की ज्यावेळेस प्राणी किंवा वनस्पती पुरातन काळातील प्राणी किंवा वनस्पती मेले त्यावेळेस ते जमिनीखाली गाडले गेले. वरून पडणारा जमिनीचा दाब आणि भूगर्भातील उष्णता यामुळे त्यांच्या मृदा ऊती म्हणजे ज्याला आपण सॉफ्ट टिश्यू म्हणतो ते झडून गेले आणि त्यांच्या शरीरातले फक्त कठीण असे अवशेष उरले. हे कठीण अवशेष तुटले, काही ठिकाणी ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट झाले किंवा वाहून नेले गेले. त्यानंतर त्यांच्यावरती वेगवेगळ्या मिनरल्सच्या प्रक्रिया झाल्या, त्यांच्यातील मूळ मिनरल्स बाहेर पडली आणि भूगर्भातील उष्णता आणि मिनरल्स संचय किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांच्या किंवा मिनरलच्या संचयामुळं त्यांचं मूळ रूप अल्टर झालं किंवा बदललं आणि आपल्याला खडकासारखे मिळणारे किंवा खडकासारखे त्यांचे अवशेष तयार झाले, ज्याला आपण जीवाश्म म्हणजे जीव अधिक अश्म, अश्म म्हणजे दगड असं संबोधतो. तर ह्या प्रकारे ही फॉसिलायझेशनची प्रोसेस होते. तुम्हाला इथे दिसेल की प्रत्येक स्तरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव ट्रॅप झालेले किंवा अडकलेले दिसत आहेत आणि त्यांचं जीवाश्मीकरण किंवा अश्मीभूतीकरण हे घडून आलेलं आहे. यानंतर प्लांट फॉसिलचे जर आपण टाईप बघितले तर मी तुम्हाला थोडक्यात टाईप सांगणार आहे. आता मी प्रत्येक इथं शब्द मराठीमध्ये सांगू शकत नाही, काही टर्म्स या मराठीमध्ये रूपांतरित करणं खूप अवघड आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं
तर अशा प्रकारचे ठसे जर आपल्याला सापडले जीवाश्मामध्ये तर त्याला आपण इम्प्रेशन आणि कॉम्प्रेशन असं म्हणतो. थोडक्यात हे मऊ मातीवरती पडल्यानंतर किंवा ज्या ठिकाणी हे पडलेलं आहे त्या खालची माती ही मऊ होती, त्या ठिकाणी त्यांचा ठसा उमटला आणि नंतर त्याचं पेट्रिफिकेशन झालं किंवा दगडामध्ये रूपांतर झालं. मग या प्रकारचे ठसे जर आपल्याला सापडले तर त्याला आपण इम्प्रेशन किंवा कॉम्प्रेशन असं म्हणतो. या सर्व आकृत्या मी विकिपीडियावरून घेतल्यात. त्यानंतर पुढचं आहे कास्ट किंवा मोल्ड. म्हणजे इथं बघा साच्यासारखं आपल्याला अश्मीभूतीकरण झाल्यासारखं दिसतंय. हे विशेषतः रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे फळं किंवा बियांच्या बाबतीत हे घडून येतं. जो कठीण कवचाचा भाग आहे तो बरोबर अशा ठिकाणी अडकून राहतो आणि मग आपल्याला 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमितीय रचना दिसते. याचा उपयोग आपल्याला रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचा किंवा पुनरुत्पादकीय अवयवांचा अभ्यास करण्यासाठी होतो. आणि शेवटी येतं पेट्रिफिकेशन, जिथं किंवा ज्याला आपण प्री मिनरलायझेशन म्हणतो. इथं वनस्पतीच्या एखाद्या मोठ्या भागामध्ये मिनरल्सचा संचय होतो, म्हणजे ते अक्षरशः झिरपतात. पेशी उती या त्या मिनरल्सनी भरून जातात आणि अक्षरशः दगडासारखी रचना तयार होते किंवा खडकासारखी रचना तयार होते. याला आपण प्री मिनरलायझेशन किंवा पेट्रिफिकेशन असं म्हणतो. तर या प्रकारे वनस्पतींचे अवशेष आपल्याला सापडतात. या व्यतिरिक्त इतरही काही अवशेष सापडतात, परंतु त्याचा मी इथं सध्या संदर्भ दिलेला नाही आहे. त्यानंतर मी आपल्याशी वनस्पतीचा सर्वात प्राचीन सापडलेला जीवाश्म याच्याविषयी चर्चा करणार आहे. त्याचं नाव आहे कुकसोनिया. हा 1937 साली ब्रिटनमध्ये सापडला. आता कुकसोनिया ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे, कारण ही वनस्पतींचा जलीय अधिवासाकडून जमिनीकडे होणारा प्रवास दाखवते. कुकसोनिया हा जर तसं पाहिलं तर सर्वात प्राचीन वनस्पतीचा जीवाश्म आहे. हा सिलुरियनमध्ये सापडतो. सिलुरियन म्हणजे साधारण 42 ते 43 कोटी वर्षापूर्वी या वनस्पतीची उत्पत्ती झालेली असावी असा अंदाज आहे. त्यानंतर तो साधारण 39 कोटी वर्षापर्यंत सर्व पृथ्वीवरती पसरलेला होता. त्यानंतर तो नामशेष झाला. म्हणजे डेव्होनियन काळामध्ये तो सर्व पृथ्वी त्याने व्यापली होती. पण याचा सगळ्यात चांगला फॉसाईल हा ब्रिटनमधील आयर्लंड इथे सापडला. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की हा पहिल्यांदा संवहनी वनस्पतींचा विकास दर्शवतो. याच्या खोडामध्ये संवहनी उती आढळतात. त्या प्राथमिक अवस्थेत असल्या तरी देखील त्याच्यावरून आपल्याला एक कळतं की वनस्पतींनी जमिनीवरती पाय रोवायला सुरुवात केली होती किंवा थोडक्यात त्यांचा विकास जमिनीवरती राहण्याच्या किंवा जमिनीवरती स्थिर होण्याच्या दृष्टीने सुरू झालेला होता. त्यामुळं कुकसोनिया हा अतिशय महत्त्वाचा जीवाश्म ठरतो. त्यानंतर दुसरं एक उदाहरण म्हणजे राईन चर्ट. आता राईन चर्ट हे अतिशय सुंदर, हा परत ब्रिटनमधील राईन नदीच्या म्हणजे स्कॉटलंडमधील राईन नदीच्या भागामध्ये ह्याचे फॉसिल सापडले किंवा जीवाश्म सापडले. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला राईन वनस्पतीच्या खोडाचे अनेक इम्प्रेशन्स मिळतात. याच्यावरती जर प्रकाश सोडून पाहिलं तर आपल्याला या वनस्पतीच्या खोडाची अंतर्गत रचना कळते. हे अतिशय सुंदर आहे. इथे पेशींमध्ये सिलिका कण जाऊन ते जमा झाल्यामुळे पेट्रिफिकेशन घडून आलेलं आहे. पेट्रिफिकेशन म्हणजे ते अश्मीभूत झालेलं आहे आणि त्यानंतर आपण जर त्याच्यावरती प्रकाश सोडून पाहिलं, त्याचा सेक्शन जर आपण प्रकाश सोडून पाहिला तर आपल्याला अशा प्रकारे पेशींची आणि उतींची रचना समजून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला प्लांट ॲनाटॉमी किंवा आंतररचनाशास्त्र, त्या काळच्या वनस्पती आणि आत्ताच्या वनस्पतींमध्ये काय फरक आहे हे समजून घेणं अतिशय सोपं जातं. अशा प्रकारचे सुंदर फॉसिलसुद्धा किंवा जीवाश्म आपल्याला या अभ्यासामध्ये सापडू शकतात. त्यानंतर एक वैशिष्ट्यपूर्ण ज्याला लिव्हिंग फॉसिल म्हटलं जातं, जे प्राण्यांमध्ये सापडतात आणि वनस्पतींमध्ये, एका वैशिष्ट्यपूर्ण लिव्हिंग फॉसिल म्हणजेच सजीव जीवाश्माविषयी मी बोलणार आहे. त्याचं नाव आहे जिंको बायलोबा. जिंको बायलोबा ही वनस्पती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा विकास साधारण 24 कोटी वर्षापूर्वी झाला. पण त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणण्याचं कारण का? कारण ती दोन्ही फॉर्ममध्ये सापडते, फॉसिलाइज पण आणि सजीव फॉर्ममध्ये पण. त्याचबरोबर तिच्याबरोबर 12 प्रजाती होत्या, त्या सर्व नष्ट झाल्या असून जिंको बायलोबा ही एकमेव प्रजाती सध्या अस्तित्वात आहे. ही प्रजाती खूप महत्त्वाची आहे. खरं तर आता ही सध्या तुम्हाला फक्त जपानमध्ये सापडेल, परंतु चीनमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे आणि ही औषधी म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्याचबरोबर हिला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. तर ह्या जिंको बायलोबाचे असंख्य फॉसिल्स किंवा जीवाश्म आपल्याला सापडतात. हे मिडल आणि लेट ट्रायसिक पिरियडमध्ये ही वनस्पती अतिशय डॉमिनंट म्हणजे हिचं वर्चस्व होतं. पण हळूहळू बाकीच्या प्रजाती नष्ट होत गेल्या आणि आता आपल्याकडे फक्त जिंको बायलोबा ही एकच प्रजाती आढळते. ही जिंको बायलोबा हिला लिव्हिंग फॉसिल म्हटलं जातं, कारण ही सध्या सजीव अवस्थेतही आहे आणि हिचे मोठ्या प्रमाणात फॉसिल्सही सापडतात. हे त्या फॉसिलचं एक मी इथं चित्र दिलेलं आहे. त्याचबरोबर ही सजीव जिंको बायलोबा ही तिची फळं आहेत. त्यानंतर आपण ह्या जीवाश्मांचा अभ्यास का करायचा? जीवाश्मांचं नक्की महत्त्व काय?
तर पहिली गोष्ट, आपण ज्यावेळेस जीवाश्मांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला जीवाश्मांमधील परस्पर संबंध लक्षात येतात. म्हणजेच आपण एका वनस्पतींच्या गटाचं दुसऱ्या वनस्पतीच्या गटाशी वांशिक किंवा अनुवांशिकतेचं नातं जोडू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. म्हणजेच थोडक्यात एका वनस्पतीचा विकास हा दुसऱ्या गटापासून कसा झाला असावा किंवा निम्नस्तरीय वनस्पतींपासून उच्चस्तरीय वनस्पती कशा निर्माण झाल्या असाव्या याचा आपण विचार करू शकतो, वनस्पतींची उत्क्रांती समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वनस्पती नामशेष झाल्यात त्या वनस्पती कशा नामशेष झाल्या, त्या काळचं वातावरण बदललं किंवा एकाएकी काय झालं की त्या वनस्पती नाहीशा होऊन नवीन प्रकारच्या वनस्पती अवतीर्ण झाल्या. म्हणजेच आपल्याला वातावरणातील किंवा हवामानातील बदल देखील इथं समजून घेता येतात. सगळ्यात महत्त्वाचं, वनस्पतीसृष्टीचं आपल्याला ऐतिहासिक जे काही ओरिजिन म्हणजे जो उगम आहे किंवा त्यानंतर तिचा जो काही विकास झाला आहे तो समजून घेण्यासाठी फॉसिल्स अतिशय महत्त्वाचे ठरतात किंवा जीवाश्म अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्याचबरोबर वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी सुद्धा आपण जीवाश्मांचा वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागाशी मी जसं राईन चार्ट तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आपण वनस्पतींचं नुसतं मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्यरचना नाही तर आंतररचनेचा सुद्धा अभ्यास करू शकतो. त्यामध्ये काय बदल होत गेले आणि आजच्या नवीन वनस्पती किंवा आज अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती कशा उदयास आल्या या सगळ्याचा आपण विचार या फॉसिल्सचा अभ्यास केल्यानंतर करू शकतो. हे थोडक्यात फॉसिल्सचं महत्त्व आहे. असंच आपण प्राण्यांच्या पण जीवाश्मांमधून हे आपण समजून घेऊ शकतो की त्या प्राण्याचा उगम कुठल्या मूळ प्राण्यापासून झाला, त्यानंतर वातावरणातील बदलामुळे त्याच्यामध्ये काय बदल घडत गेले आणि आजचा प्राणी कसा अस्तित्वात आला किंवा त्या काळी जे प्राणी नष्ट झाले ते प्राणी कशामुळे नष्ट झाले असतील याविषयीचे वेगवेगळे सिद्धांत आपण जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतरच मांडू शकतो. आता आपल्याला जर हे फॉसिल वनस्पतींचे फॉसिल्स पाहायचे असतील तर आपण भारतामध्ये कुठे पाहू शकतो, तर भारतामध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तामिळनाडूमध्ये तिरुवक्कराई म्हणून नॅशनल फॉसिल वूड पार्क आहे, जिथे सुमारे 200 झाडांची खोडं फॉसिलाइज अवस्थेमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या मांडून ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर या व्यतिरिक्त शिवालिक फॉसिल पार्क आहे, मंडला प्लांट फॉसिल नॅशनल पार्क आहे, ही मध्य प्रदेशात आहे. नंतर नॅशनल फॉसिल वूड पार्क ची सतनोर तामिळनाडूमध्ये आहे. इंद्रोडा डायनासोर अँड फॉसिल पार्क जे गुजरातमध्ये आहे. या सगळ्या फॉसिल पार्क आहेत. याच्यामध्ये जाऊन आपण किंवा अक्कलवूड फॉसिल पार्क आहे राजस्थानमध्ये, या ठिकाणी जाऊन आपण या प्राचीन वनस्पतींचे अवशेष म्हणजेच त्यांचे फॉसिल पाहू शकतो आणि त्यानंतर आपण त्यांचा अभ्यास देखील करू शकतो. तर हे थोडक्यात पॅलिओबॉटनीविषयी मी तुम्हाला याची माहिती दिली आहे. आता आपण वळूया माझ्या जो अभ्यासाचा विषय आहे त्याच्याकडे, आर्किओबॉटनी. आता आर्किओबॉटनी याला पुरातत्वीय वनस्पतीशास्त्र असं म्हणतात. याचं दुसरं नाव पॅलिओ इथनोबॉटनी आहे, कारण या शास्त्रामध्ये आपण वनस्पती आणि प्रत्यक्ष माणूस यांच्यामध्ये काय परस्पर संबंध होता याचा अभ्यास करतो. म्हणजेच आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्ट किंवा पुरातत्वीय क्षेत्रामध्ये पुरातत्वीय काळामध्ये यांचा काय परस्पर संबंध होता याचा आपण अभ्यास करतो. थोडक्यात आर्किओबॉटनीविषयी सांगायचं तर आर्किओबॉटनी म्हणजे आर्किओलॉजिकल साईट किंवा पुरातत्वीय स्थळांवरती सापडणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास. आता यामध्ये देखील सेम आहे, म्हणजे थोडक्यात सारखंच आहे की तिथे आपण काय करतो तर या वनस्पती मिळवतो, त्यांचं आयडेंटिफिकेशन करतो, त्यानंतर त्याच्यावरून आपण प्राचीन पर्यावरणाची म्हणजेच त्या काळातील पर्यावरणाची मांडणी करतो आणि त्याचबरोबर आपण अर्थव्यवस्थेला देखील महत्त्व देतो. कारण थोडक्यात ह्या वनस्पती त्या काळी कशासाठी वापरल्या जायच्या, म्हणजे उदाहरणार्थ शेतीमध्ये त्या महत्त्वाच्या होत्या किंवा त्या फळांसाठी वापरल्या जायच्या किंवा जळाऊ लाकूड म्हणून वापरल्या जायच्या किंवा बोट बांधणीसाठी वापरल्या जायच्या वगैरे वगैरे किंवा घर बांधणीसाठी, अशा प्रकारचा आपल्याला तिथे विचार करावा लागतो. त्यामुळं आर्किओबॉटनी असं म्हटलं तर हे आर्किओलॉजिकल कॉन्टॅक्ट्स म्हणजे जिथून पुरातत्वशास्त्राची सुरुवात होते तिथून आपली आर्किओबॉटनी सुरू होते. त्याआधी आपण जे काही पाहतो ते सर्व पॅलिओबॉटनीमध्ये जातं. आता आर्किओबॉटनीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो तर आपल्याला तिथे मिळणारे प्लांट रिमेन्स, बरोबर, म्हणजे वनस्पतींचे अवशेष. दुसरी गोष्ट कार्बनाइज किंवा सिलिसिफाईड सीड्स म्हणजे बिया. मग ज्या कार्बनाइज म्हणजेच काय तर ज्यांच्यामध्ये काही प्रमाणात ज्यांचं कार्बनायझेशन झालेलं असतं किंवा ज्या कोळशासारख्या झालेल्या असतात किंवा काही ग्रेन्समध्ये म्हणजेच काही सीड्समध्ये सिलिका म्हणजे वाळू भरले गेल्यामुळं त्या ठिकाणी प्रिझर्व म्हणजे जतन झालेले असतात. फळं म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आर्किओलॉजिकल साईटमध्ये बोर आपल्याला मोठ्या प्रमाणात सापडतं. झिझिपस ज्याला आपण जुजुबे म्हणतो हे मोठ्या प्रमाणात सापडतं, कारण त्या काळी या फळाचा खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा किंवा तो खाद्यपदार्थांमध्ये अंतर्भूत होतं. त्यानंतर वूड चारकोल, त्या ठिकाणी जाळल्या गेलेल्या लाकडाचे कोळशा स्वरूपातील काही अवशेष.
फायटोलिथ्स म्हणजे वनस्पतींमध्ये सापडणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या सिलिका बॉडीज. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, कुंभार भांडी भाजत असताना जर त्यांनी भट्टी पेटवण्यासाठी तांदळाच्या काड्यांचा वगैरे वापर केला असेल किंवा काय, तर त्याच्या तुसाचे जे ओल्या भांड्यांवरती ठसे उमटलेले असतात ते ठसे या सर्वांचा, किंवा काही धागे आपल्याला सापडत असतील जसं कापूस वगैरे, किंवा वेगवेगळ्या पॉटरीवरती म्हणजेच मृदा भांड्यांवरती आढळणारे ठसे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्न्ड मड क्लॉट्स किंवा मातीचे गोळे ज्याच्यामध्ये कधी धान्याचे अवशेष राहू शकतात, हे सर्व आर्किओलॉजिकल साईट म्हणजेच पुरातत्वीय स्थळांवरून एकत्र केलं जातं. त्यानंतर त्याचा अभ्यास करून त्यावरून त्या ठिकाणच्या फूड हॅबिट्स म्हणजे अन्न पद्धती काय होत्या, त्या ठिकाणी शेती कशा प्रकारे केली जायची, त्या ठिकाणी कोणती पिकं घेतली जायची, किंवा थोडक्यात त्या भागामध्ये कोणत्या कोणत्या वनस्पतींचा वापर व्हायचा, हे सर्व आपण समजावून घेऊ शकतो. आता आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला जी धान्य सापडतात ती अतिशय महत्त्वाची आहेत, कारण ती आपल्याला त्या काळातील लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जीवनमान किंवा राहणीमान याची माहिती करून देतात. थोडक्यात ते दर्शक आहेत की ते आपल्याला दाखवून देतात की त्या काळची माणसं ही कोणत्या स्वरूपाचं जीवन जगत होती. दुसरी गोष्ट, जर आपण ज्वारी बाजरीचा विचार केला तर ज्वारी बाजरी आफ्रिकेतून आपल्या भारतात आली, म्हणजेच थोडक्यात आपल्याला वनस्पतींच्या स्थलांतराविषयी सुद्धा माहिती मिळते. या सर्व गोष्टींचा आपल्याला इथं विचार करता येतो. त्याचनंतर एखाद्या विशिष्ट प्रदेशामधील वनस्पतीचं जीवन किंवा वनस्पती कोणत्या कोणत्या वनस्पती तिथं अस्तित्वात होत्या याचा देखील विचार केला जाऊ शकतो. त्या लोकांनी त्याचा कसा वापर केला हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात आपण फक्त वनस्पती आणि माणूस यांचा परस्पर संबंध समजून न घेता त्या वनस्पतींचा उगम कसा झाला, किंवा त्या ज्या त्यांच्या रानटी अवस्थेत होत्या किंवा वाईल्ड स्टेटमध्ये होत्या म्हणजे मूळ अवस्थेत होत्या, तिथून त्या डोमेस्टिकेट म्हणजेच माणसळवल्या कशा गेल्या, आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काय काय बदल घडून आले हे आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. उदाहरणार्थ आपण उदाहरण पाहिलं तर वाईल्ड राईस ज्याला आपण ओरायझा रफिपोगॉन म्हणतो, आणि आताचा जो राईस आहे ओरायझा सटायवा, हे आपल्याला बऱ्याच आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये सापडतात. त्यांचा जर आपण विचार केला तर वाईल्ड राईस आणि आत्ताचा डोमेस्टिक राईस यांच्यामध्ये काय फरक आहे हे आपण सहज समजून घेऊ शकतो. आता याचबरोबर आर्किओबॉटनीमध्ये म्हणजे पुरातत्वीय वनस्पतीशास्त्रामध्ये आणखीन कशाचा अभ्यास केला जातो तर फायटोलिथ्स म्हणजे काय तर फायटोलिथ्स ह्या बेसिकली सिलिका बॉडीज असतात ज्या प्लांट सेलमध्ये जमा होतात. या प्लांट सेलमध्ये जमा झाल्यानंतर ते प्लांट म्हणजे ज्याला आपण वालुकामय म्हणतो अशा प्रकारची त्याच्यामध्ये रचना होते. ट्रान्सपिरेशनमधून पाणी निघून गेल्यानंतर खाली फक्त वाळूचे कण किंवा थोडक्यात वालुकामय रचना राहते. त्यावरून देखील आपण वनस्पतीच्या पेशी रचनेचा अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक शाखा आर्किओबॉटनीची आणखीन एक शाखा म्हणजे पॅलिनॉलॉजी, ज्याला आपण परागशास्त्र असं म्हणतो. याच्यामध्ये आपण सूक्ष्मदर्शकाखाली वनस्पतींचे परागकण आणि वनस्पतींचे बीजाणू यांचा अभ्यास करू शकतो. परागकण हे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण परागकणांवरून आपल्याला वनस्पतीचे रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक प्रजननाची प्रक्रिया समजून घेता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्या भागामधलं वातावरण समजून घेता येतं. कधीकधी प्रेत दफन करत असताना वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्या प्रेतासोबत दफन केली जायची. अशा वेळेस जर त्या मातीमध्ये त्या फुलांचे परागकण सापडले तर आपण थोडक्यात त्याच्यावरून अंदाज बांधू शकतो की त्यावेळेच्या बरियल किंवा फ्युनेरल प्रॅक्टिसेस काय होत्या. म्हणजे यावरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज मांडू शकतो. पण पॅलिनॉलॉजी म्हणजे पुरापरागशास्त्राचा सर्वात मोठा वापर हा त्या काळचं पर्यावरण कसं होतं आणि त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले यावरून आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या डेक्कन कॉलेजने राजस्थानमध्ये 2 साईट्सवरती काम केलं होतं. त्याच्यावरून त्यांनी त्या काळातल्या हवामानाचा अंदाज सांगितला आणि तिथं असं लक्षात आलं की ती तळी आटल्यामुळे तिथली मानवी वस्ती ही नाहीशी झाली किंवा तिथून ती मानवी वस्ती सोडून गेली. कारण त्या पुराव्यांचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की 10,000 वर्षापूर्वी ही तळी अस्तित्वात आली होती आणि साधारण 7,000 वर्षापर्यंत तिथं पाणी होतं आणि सभोवताली गवताळ आणि काटेरी वनस्पतींचा प्रदेश होता. म्हणजे थोडक्यात त्या भागामध्ये त्या प्रकारचे परागकण आणि बीजाणू सापडले. परंतु नंतर असं लक्षात आलं की ही तळी आटल्यामुळे माणूस तिथून निघून गेला आणि त्याचाच अर्थ की तिथलं पर्जन्यमान कमी कमी होत गेलं, तळी पूर्ण आटली आणि कोरडी पडली आणि त्यामुळं त्या ठिकाणी नंतरच्या काळातील प्राचीन मानवी वस्त्यांचे अवशेष सापडून येत नाही. त्याआधी मात्र तिथं मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती होत्या. म्हणजे थोडक्यात याचा अभ्यास पॅलिनॉलॉजीचा किंवा पुरापरागी शास्त्राचा अभ्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये
त्या काळातील पर्यावरणाचा आणि त्या पर्यावरणाचा मानवावरती झालेला परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो. आता मी ही तुमच्या समोर जे सादर करत आहे, जी आकृती सादर करत आहे, जे चित्र सादर करत आहे, त्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की साधारण 12,000 ते 10,000 वर्षापूर्वी होलोसीन म्हणजेच थोडक्यात उबदार हवामान असणाऱ्या कालखंडाची सुरुवात झाली. त्यानंतर याच काळामध्ये डोमेस्टिकेशनची, त्यानंतर मानवाचा जो सांस्कृतिक विकास झाला, ज्याला आपण निओलिथिक किंवा नवाश्म युग म्हणतो, या काळामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणात डोमेस्टिकेशनला सुरुवात केली. म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांचं डोमेस्टिकेशन किंवा माणसळवणं मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. तुम्ही जर पाहिलं तर इथं आफ्रिकेमध्ये पर्ल मिलेट, ज्याला आपण बाजरी ज्वारी म्हणतो, त्याचं डोमेस्टिकेशन झालं. तर भारतामध्ये तांदूळ म्हणा किंवा गहू म्हणा, बार्ली म्हणा, या यांचं किंवा मिलेट्सचं, कोडो मिलेट वगैरेचं डोमेस्टिकेशनला सुरुवात झाली. भारत आणि चायना जवळपास एकाच कालखंडातील इथे पुरावे मिळतात. आपल्या भारतात पाहिलं तर तांदळाचा सगळ्यात जुना पुरावा आपल्याला लहूरदेवा इथं मिळतो. तो साधारण 8,000 BP पर्यंत जातो. तर त्याचबरोबर वाईल्ड राईसचा सगळ्यात पुरावा हा मध्याश्म युगामध्ये म्हणजे मिझोलिथिकमध्ये चोपनी मांडो इथे मिळतो. तर याप्रमाणे हा विकास होत गेला. म्हणजे निओलिथिक काळामध्ये शेतीची जी भरभराट झाली किंवा सुरुवात झाली आणि त्यानंतर जी भरभराट झाली ती अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर इथून पुढे खरा आर्किओबॉटॅनिस्टचा म्हणजेच पुरातत्व वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचा रोल सुरू होतो. आता आर्किओबॉटनीमध्ये काय काय टेक्निक्स वापरले जातात, तर बेसिकली ज्या ठिकाणी उत्खनन चालू आहे त्या ठिकाणी आर्किओबॉटनिस्टला सॅम्पलिंग अतिशय व्यवस्थित करावं लागतं. कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सॅम्पल प्रत्येक स्तरातून जमा करावे लागतात. प्रत्येक स्तरातील सॅम्पल अतिशय योग्य प्रकारे मातीसोबत हाताळावे लागतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारे त्यांचं कंटॅमिनेशन किंवा ते दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. हे व्यवस्थितरित्या जमा केले जातात. त्यांचं व्यवस्थितरित्या त्यानंतर हवाबंद डब्यांमध्ये किंवा पॉलिथिन बॅगमध्ये पॅकिंग केलं जातं आणि ते फ्लोटेशनसाठी म्हणजेच थोडक्यात विलगीकरण प्रक्रियेसाठी घेऊन नेले जातात. आता सेपरेशन म्हणजे विलगीकरण करण्यासाठी 2 पद्धती वापरल्या जातात. पहिल्याला म्हणतात ड्राय सेपरेशन. ही अतिशय सोपी आहे. इथं आपण कोणताही द्रव वापरत नाही. साध्या चाळणीच्या साहाय्याने म्हणजे किंवा अगदी जिओलॉजिकल सीव्ज ज्या भूगर्भशास्त्रामध्ये वापरल्या जातात त्याच्या सहाय्याने आपण हे जे जमा केलेले सॅम्पल्स चाळून घेतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आढळणाऱ्या बिया किंवा फळं ही वेगळी करतो. इथं कुठल्याही प्रकारे पाण्याचा संपर्क येत नसल्यामुळं आपण ड्राय सेपरेशननी किंवा या ठिकाणी सेपरेट केलेल्या ग्रेन्सचा वापर हा डेटिंगसाठी करू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ज्याला वेट सेपरेशन किंवा फ्लोटेशन मेथड म्हणतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे धान्य किंवा वनस्पतीचे अवशेष जे हलके असतात ते पाण्यावर तरंगतात. मग इथं वेगवेगळ्या प्रकारच्या द्रवांचा वापर केला जातो. प्रामुख्याने इथं पाणी वापरलं जातं कारण ते सहज उपलब्ध असतं. पण काही ठिकाणी ब्रोमोफेन वगैरे अशा प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा पण वापर करतात किंवा विविध प्रकारचे काही ठिकाणी ऑइल्स पण वापरले जातात. पण मी जे फ्लोटेशन पाहिलं आणि केलं ते पाण्याचा वापर करून केलं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर माती, जे काही सॅम्पल जमा केलं आहे ते मातीसह असतं. त्यामुळे ते पाण्यामध्ये किंवा फ्लोटेशन टँकमध्ये टाकलं जातं. जे काही पाण्यावर तरंगेल ते सीवच्या म्हणजे चाळणीच्या साहाय्याने हळूच वेगळं केलं जातं आणि त्यानंतर ते सुकवलं जातं. याप्रमाणे ते सुकवलं जातं. हा संगनकेल्लू इथला फोटो मी घेतलेला आहे. हे बघा, याप्रमाणे सॅम्पल सुकवले जातात. अगदीच काही नसेल तर ते पेपरवरती सुकवले जातात. मग त्यांना सूर्याच्या उष्णतेमुळे व्यवस्थितरित्या सुकू दिलं जातं जेणेकरून कुठलीही बुरशी त्याच्यावर वाढणार नाही आणि त्यानंतर ते व्यवस्थितरित्या पॅक केले जातात. आता लॅबोरेटरीमध्ये नक्की आपण म्हणजे प्रयोगशाळेत नक्की काय काय केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं साधा बायनाक्युलर मायक्रोस्कोप म्हणजेच सूक्ष्मदर्शक वापरून त्यांची ओळख पटवली जाते. आयडेंटिफिकेशन केलं जातं. नंतर त्यांना सेपरेट केलं जातं. त्यांचं वर्गीकरण केलं जातं. ते मोजले जातात कारण आपल्याला प्रत्येक स्ट्रॅटामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये थरामध्ये कोणत्या वनस्पतीचे किती ग्रेन्स मिळालेत किंवा अवशेष मिळालेत हे तिथं पाहिलं जातं. त्यानंतर त्यांचे मेजरमेंट्स घेतले जातात. बऱ्याच वेळा मेजरमेंट्स सायंटिफिक पेपरमध्ये पब्लिश करण्यासाठी खूप गरजेचे असतात. नंतर मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं जातं. फोटोग्राफी, मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशनमधून आपण ग्रेनची मॉर्फोलॉजी समजून घेऊ शकतो. नंतर फोटोग्राफी केली जाते आणि गरज असेल जर कोणाला डेटिंग करून त्या भागामधल्या डेटिंग्स म्हणजे थोडक्यात डेट्स मिळवायच्या असतील तर डेटिंग केलं जातं. तर ह्या लॅबोरेटरी टेक्निक्स.
हे मायक्रोस्कोप वापरले जातात. हा स्टिरिओ बायनाक्युलर मायक्रोस्कोप आहे. ह्याच्यामध्ये आपण ग्रेन्सची मॉर्फॉलॉजी समजून घेऊ शकतो. तर आपल्याला फोटोग्राफीसाठी हा रिसर्च स्टिरिओ बायनाक्युलर मायक्रोस्कोप वापरावा लागतो. अशा प्रकारचे मायक्रोस्कोप आमच्या डेक्कन कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. ही ग्रेन्सची प्रत्यक्ष फोटोग्राफी आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते हे ग्रेन्सचे घेतलेले फोटो आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की ग्रेन्स हे कार्बनाइज स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. विदाऊट कार्बनायझेशन ते टिकून राहणं किंवा त्यांचे अवशेष आपल्याला सापडणं फार अवघड असतं. त्यामुळे ह्या कार्बनाइज ग्रेनचा अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागतो. या भागामध्ये बघा, इथे तुम्हाला तांदूळ दिसतोय, त्यानंतर बार्ली, मला जे काही कौंडिण्यपूरमध्ये सापडलं त्याचाच हा फोटो आहे. तांदूळ, बार्ली, त्याच्यानंतर हरभरा, मूग हे सर्व मला अवशेष मिळाले ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं बोराच्या बियासुद्धा मला सापडलेल्या आहेत. हे मी तुम्हाला पुढे माझ्या ह्याच्यामध्ये दाखवेल, पण अशा प्रकारची फोटोग्राफीसुद्धा केली जाते. त्याच्यानंतर हे माझे सर MD काजळे यांनी तयार केलेला हा चार्ट आहे की आर्किओलॉजिकल साईट्समध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे ग्रेन्स सापडू शकतात. तर हे ग्रेन्स दोन प्रकारचे असतात. एक एडिबल म्हणजे खाद्य आणि दुसरे नॉन एडिबल म्हणजे अखाद्य. जर नॉन एडिबलमध्ये पाहिलं तर वाईल्ड सीड आणि अनआयडेंटिफाईड फ्रूट्स हे मोठ्या प्रमाणात सापडतात. आयडेंटिफिकेशन खूप अवघड असतं. का तर बऱ्याचपैकी त्यांचा वाईल्ड ओरिजिन असल्यामुळे त्यांचा मानवाशी संपर्क फार कमी आलेला असतो. पण एडिबलमध्ये आपल्याला विशेषतः सिरियल म्हणजे तृणधान्य, गवतवर्गीय वनस्पती ज्या मानवाच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये व्हीट, बार्ली, राईस, रागी, बाजरा, ज्वार आणि मेज म्हणजे मका. मका हे आता न्यू वर्ल्ड क्रॉप आहे, परंतु व्हीट, बार्ली, राईस हे खूप कॉमनली आपल्याला सापडतं. लेग्युम्समध्ये म्हणजे ज्यांना आपण शिंबीवर्गीय वनस्पती किंवा शेंगावर्गीय वनस्पती म्हणतो, त्याच्यामध्ये कॉमन पी, वाटाणा, हॉर्स ग्रॅम, ग्रॅम, हरभरा, ब्लॅक ग्रॅम, लेंटिल, ग्रीन ग्रॅम, मूग वगैरे हे आपल्याला इथं सापडतं. ऑइल सीडच्या बाबतीत जर आपण पाहिलं, ज्यांच्यापासून तेल मिळवलं जातं, त्याच्यामध्ये शिसम, लिनसीड, सॅपफ्लॉवर, सरसू वगैरे हे आपल्याला आढळून येतात. फायबर्समध्ये म्हणजे धाग्यांमध्ये आपल्याला विशेषतः कॉटन आणि लिनसीड सापडतं. तर फ्रूट्समध्ये जे एडिबल फ्रूट आहे तिथं आपल्याला वाईल्ड डेट म्हणजे खजूर, त्याची म्हणजे रानटी जामा, खजुराचे रानटी प्रजाती, वॉटरमेलॉन, कलिंगड, त्याच्यानंतर मॅरिओबोलॉन, जुजुबे जे मी मगाशी सांगितलं की बोर मोठ्या प्रमाणात सापडतं, आणि नारळाच्या करवंट्या, ह्या एवढं सगळं आपल्याला आढळून येतं. साधारण जर आपण पाहिलं तर आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये आत्तापर्यंत एकूण 194 वनस्पती आपल्याला सापडलेल्या आहेत. आता आर्किओबॉटॅनिकल स्टडीज ॲट कौंडिण्यपुरा हे माझं MAचं डेझर्टेशन आहे. त्यामध्ये मी काय काय केलं याची मी सविस्तर मांडणी तुमच्यासमोर करणार आहे. कौंडिण्यपुरा ही अमरावती जिल्ह्यामधील एक महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे. कौंडिण्यपुरा ही प्राचीन काळी विदर्भाची राजधानी होती. कौंडिण्यपूर हे खरं तर एक छोटं खेडं आहे जे वर्धा नदीच्या तीरावरती अमरावती जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. कौंडिण्यपुरा हे अतिशय महत्त्वाचं आहे धार्मिकदृष्ट्या, कारण कृष्ण भगवान यांची पत्नी रुक्मिणी हिचं ते माहेर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रुक्मिणीचं एक मंदिरही आहे, आणि प्राचीन काळामध्ये हिला विदर्भाची राजधानी असं संबोधलं जायचं, तसं वर्णन आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतं. कौंडिण्यपुराचा उल्लेख हा ब्राह्मण आणि उपनिषदांमध्ये सुद्धा येतो. आता कौंडिण्यपुराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या जवळून वाहणारी वर्धा नदी. या वर्धा नदीच्या एन्शियंट टेरेस म्हणजे पठारावरती आमची आर्किओलॉजिकल साईट वसलेली आहे. हा तिचा नकाशा आहे. या भागामध्ये बघा, हे इथं कौंडिण्यपुराचं हे स्थान आहे. आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्वीय स्थळ आहे. आता कौंडिण्यपुरा ही साईट पहिल्यांदा MD दीक्षित यांनी 62 आणि 64 साली तिचं उत्खनन केलं. या उत्खननामध्ये त्यांनी प्रामुख्याने भीमटेकडी आणि आणखीन एक साईट अशा प्रकारचे 2 माउंट त्यांनी, म्हणजे त्या दक्षिणेला असणारा, भीमटेकडीच्या दक्षिणेला असणारा एक पुरातत्वीय स्थळ, अशा प्रकारे दोन्ही स्थळांचं त्यांनी उत्खनन केलं. त्या ठिकाणी जी त्यांना सॅम्पल मिळाले म्हणजे वनस्पतींचे, त्याचा अभ्यास श्री विष्णू मित्रे यांनी पहिल्यांदा केला. आता त्यांनी जी क्रोनॉलॉजी मांडली त्यामध्ये ते सांगतात की पहिला जो कालावधी आहे तो मेगालिथिक म्हणजे महापाषाण युगाचा आहे, जो साधारण 1000 BC पर्यंत, आत्ताच्या कालखंडानुसार 1000 BC पर्यंत जातो, परंतु त्यांनी नमूद करताना तो 500 BC पर्यंत नमूद केलेला आहे. नंतर दुसरा जो पिरियड आहे त्यांनी तो प्री मौर्यन सांगितला. तिसरा पिरियड हा मौर्यने साधारण 300 to 100 BC. नंतर चौथा सातवाहना, पाचवा लेट सातवाहना आणि 6वा पिरियड म्हणजे सर्वात वरचा जो आहे तो मुस्लिम पिरियड तिथं आढळतो. आता मेगालिथिकचं पण वैशिष्ट्य असं आहे की तिथं विदर्भामध्ये टिपिकल सापडणारे मेगालिथ या भागामध्ये सापडलेले नाही आहेत.
त्यावरून मोहंती आणि जोशी सरांनी असं सांगितलं की इथं मेगॅलिथिक लोकांचा मेगॅलिथिक बरियलशिवाय वावर होता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर 95-96 साली मोनिका स्मिथ यांनी इथं सरफेस कलेक्शन केलं आणि त्यांनी सरफेस कलेक्शनमध्ये देखील बऱ्याचशा अँटिक्विटीज किंवा कमोडिटीज जमा केल्या. आता याच्यावर विष्णू मित्रेंनी जो अभ्यास केला 1968 साली तिथल्या बॉटॅनिकल रिमेन्सचा, त्यावरून त्यांनी सिरेलमध्ये ओरायझा सटायवा ज्याला आपण तांदूळ म्हणतो आणि मेजला त्यांनी क्वेश्चन मार्क केला आहे, कारण तिथे ते डाऊटफुल होते. झिया मेज ज्याला आपण म्हणतो त्याचे त्यांना पुरावे असल्याचा किंवा मिळाल्याचा त्यांनी पहिल्यांदा नमूद केलं. त्यानंतर त्यांना लेग्युम्समध्ये लॅथिरस सटायवस, कॉमन पी म्हणजे आपला वाटाणा आणि लॅथिरस स्पिरिओकस याचं त्यांनी नमूद केलं की ते त्या ठिकाणी अस्तित्वात होतं. तर फळांमध्ये त्यांना जुजुबे म्हणजे झिझिपस म्युमिलॅरिस हे सापडलं आणि त्याचबरोबर जळालेल्या बांबूचे तुकडे देखील त्यांना तिथं आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये आढळून आले. आता यानंतर माझे सर डॉक्टर BC देवतारे यांनी त्या भागामध्ये एक्स्कॅव्हेशन केलं आणि एक्स्कॅव्हेशनमध्ये त्यांनी जे जमा केलेले सॅम्पल होते ते त्यांनी मला आर्किओबॉटॅनिकल रिमेन्सचा स्टडी करण्यासाठी दिले. या भागामध्ये हे एक्स्कॅव्हेशन झालं. हे इथं रुक्मिणी टेम्पल आहे, या भागामध्ये मॉडर्न विलेज आहे, इथं भीमटेकडी आहे आणि या भीमटेकडीच्या पलीकडे इथे उत्खनन करण्यात आलं. उत्खनन करताना अशा प्रकारचे टप्पा पायरी खड्डे घेतले गेले आणि ज्यामधनं आर्किओलॉजिकल रिमेन्स किंवा थोडक्यात आपण आर्किओबॉटॅनिकल रिमेन्स किंवा पुरातत्वीय वनस्पतींचे अवशेष काळजीपूर्वकरित्या जमा करण्यात आले. फ्लोटेशन पद्धती वापरून ते सेपरेट करण्यात आले. त्यानंतर मी त्यांचं आमच्या डेक्कन कॉलेजच्या आर्किओबॉटनी लॅबोरेटरीमध्ये बायनॉक्युलर मायक्रोस्कोपच्या खाली व्यवस्थितरित्या विश्लेषण केलं आणि त्यावरून मी माझं कन्क्ल्युजन नमूद केलं. आता याप्रमाणे पूर्णपणे टेबल तयार करून आम्हाला किती ग्रेन्स मिळाले याची मांडणी करण्यात आली. त्यामध्ये मुख्यतः कोणत्या वनस्पती आम्हाला सापडल्या म्हणजे ओरायझा सटायवा जसं तांदूळ होता, विग्ना रेडिएटा जसं मूग होतं, त्याच्यानंतर बॉम्बॅक्सिबा ही जी रान वनस्पती ज्याला आपण काटेसावर म्हणतो त्याच्या काही बिया आम्हाला सापडल्या. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झिझिफस बोर आम्हाला आढळून आलं. त्यानंतर या सर्व प्रकारे असं टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा टेबलच्या स्वरूपात त्याची आम्ही मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर आम्ही याप्रमाणे फोटोग्राफी करून आम्हाला ज्या काही फाइंडिंग्स होत्या त्यांची मांडणी केली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा आपल्याला ओरायझा सटायवा म्हणजे तांदूळ दिसतोय, हे तांदळाचे दाणे आहेत. त्यानंतर हॉर्डियम वल्गेर बार्ली ही पहिल्यांदा मेहरगड जे आता पाकिस्तानामध्ये बलुचिस्तानमध्ये तिचं डॉमेस्टिकेशन आढळतं. व्हीट आणि बार्लीचे सर्वात जुने पुरावे आपल्याला मेहरगडमध्ये मिळतात. तर तांदळाचे सगळ्यात जुने पुरावे आपल्याला लहूर देवा जे उत्तर प्रदेशात आहे तिथं मिळतात. त्यानंतर पास्पॅलम स्क्रॉबिलाटम ज्याला आपण कोडो मिलेट म्हणतो, हे कोडो मिलेट एक प्रकारचं गवत आहे, हे भाकरीमध्ये वगैरे ह्याचे दाण्याचं पीठ करून वापरलं जातं. त्यानंतर विग्ना रेडिएटा आम्हाला इथं मूग मिळाला. मूग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण की हा बऱ्याचशा आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला सापडतो. त्यानंतर कॅजॅनस कॅजान ज्याला आपण तूर म्हणतो, हे तूर आपल्याला इथं या ठिकाणी मला सापडलं. त्यानंतर झिझिपस म्युमिलॅरिस ज्याला आपण जुजुबे किंवा बोर म्हणतो ते झिझिपसच्या सीड्स आम्हाला सापडल्या. नंतर सिटॅरिया इटालिका ज्याला आपण इटालियन मिलेट म्हणतो किंवा राळा म्हणतो. विशेषतः ज्या पर्वतीय प्रदेशामध्ये या राळ्याच्या भाकरी खाल्ल्या जातात. आणि शेवटी जी रानटी वनस्पती मिळाली बॉम्बॅक्सिबा ज्याला आपण काटेसावर किंवा सेमल म्हणतो, या सर्व सीड्स आम्हाला या ठिकाणी सापडल्या. त्याच्यावरून थोडक्यात असं सांगता आलं की त्या ठिकाणी जे खाद्य होतं म्हणजे जे बिया किंवा जी धान्य खाल्ली जायची त्याच्यामध्ये प्रामुख्याने तृणधान्य जर पाहिली तर राईस आणि बार्ली याचा समावेश होतो ज्याला आपण तांदूळ आणि सातू म्हणतो. त्यानंतर मिलेट्समध्ये म्हणजेच इतर तृणधान्यांमध्ये थोडक्यात कोडो मिलेट किंवा इटालियन मिलेट होतं. तर लेग्युम्समध्ये म्हणजे शेंगावर्गीयमध्ये ग्रीन ग्रॅम, कॉमन पी वाटाणा, पिजन पी आणि हॉर्स ग्रॅम यांचा समावेश होता. तर फ्रूट्समध्ये जुजुबे म्हणजे बोर मोठ्या प्रमाणात खाल्लं जायचं. तर नॉन एडिबलमध्ये आम्हाला बॉम्बॅक्सिबा ज्याला आपण सेमल किंवा काटेसावर म्हणतो याच्या बिया सापडल्या. आता याच्यावरून आम्ही जे कन्क्ल्युजन काढलं त्याच्यावरून असं दिसतं की त्या ठिकाणची जी प्लांट इकॉनॉमी होती ही प्लांट इकॉनॉमी प्रामुख्याने त्या भागामध्ये तांदळाचं पीक आणि बार्लीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं. त्यानंतर याचसोबत कोडो मिलेट म्हणा, हॉर्स ग्रॅम म्हणजे जी कडधान्य खाल्ली जायची त्याच्यामध्ये हॉर्स ग्रॅम किंवा फील्ड पी, विग्ना रेडिएटा ज्याला आपण मूग म्हणतो, ह्या कडधान्यांची सुद्धा तिथे लागवड होत होती. कोडो मिलेट हे देखील वापरलं जात होतं. त्यानंतर फळांमध्ये झिझिपस म्युमिलॅरिस म्हणजे ज्याला आपण बोर म्हणतो, हे बोर मोठ्या प्रमाणात खाल्लं जात होतं. तर वाईल्डमध्ये आम्हाला बॉम्बॅक्सिबाच्या
बिया सापडून आल्या, पण त्याचा सोर्स काय होता हे आम्ही शोधू शकलो नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला ह्याच्यावरून आणखीन एक महत्त्वाचं लक्षात येतं की इथं जे कौंडिण्यपुरामध्ये जे लेन्स क्युलिनॅरिस म्हणजे लेंटिल आणि पायसम ॲव्हेन्स म्हणजे कॉमन पी ज्याला आपण म्हणतो, जे खाल्लं जायचं त्याचा बहुतेक करून वेस्ट एशियन किंवा साऊथ युरोपियन ओरिजिन म्हणजेच पश्चिम आशियामध्ये किंवा दक्षिण युरोपामध्ये त्याचा मूळ असावं अशी थोडक्यात आम्ही मांडणी केली किंवा असे थोडक्यात आम्हाला पुरावे मिळाले. त्याच्यानंतर इंडियन ओरिजिनमध्ये जर आपण पाहिलं मूळचं भारतामध्ये, तर मायक्रोटायलोमा आणि विग्ना रेडिएटा ज्याला आपण मूग म्हणतो हे मूळचे भारतीय आहेत. हे सर्वच आर्किओलॉजिकल साईटवरती मोठ्या प्रमाणात सापडून येतात. याप्रमाणे आम्ही कन्क्ल्युजन काढलं. थोडक्यात याच्यावरून सांगायचं तर कौंडिण्यपूरची जी काही प्राचीन त्या भागामधली जे प्राचीन अर्थव्यवस्था होती ती पूर्णपणे शेतीवरती अवलंबून होती आणि त्या भागामध्ये तांदळासोबत बार्ली आणि इतर कडधान्यांचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं. तर जे काही लोक जमा करून आणायचे त्यामध्ये प्रामुख्याने बोराच्या फळांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यावरून असं सांगता येतं की फ्रूट रिमेन्स ऑफ झिझिपस म्युमिलॅरिस हॅव बीन डॉक्युमेंटेड फ्रॉम धिस साईट विच आर इटन बाय एन्शियंट सेटलर्स ऑफ आयन एज कल्चर पिरियड. या भागामध्ये जे फळ खाल्लं जायचं ते बोराचं फळ आम्हाला मोठ्या प्रमाणात सापडलं. इतर कुठली फळं आम्हाला आमच्या आर्किओलॉजिकल फाइंडिंग्समध्ये तिथं त्या भागामध्ये सापडली नाही, पण ती असू शकतात. माझ्या ह्याच्यामध्ये ती नव्हती. हे रेफरन्सेस मी वापरलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि या संशोधनासाठी मला देवतारे सर, शिंदे सर, काजळे सर आणि गुरुदास शेटे यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.